नमस्कार, मी सुनंदा काटे. डायबिटीस मुक्त भारत, रोग मुक्त भारत आणि व्यसन मुक्त भारत या नावाला मी काम करतो. गेल्या महिन्यापूर्वी आपण ह्या सरांना संजीवनी ज्यूस आणि आर्थोच्या गोळ्या दिलेल्या होत्या. त्यांना पाय दुखायचा त्रास होता, त्यांना बरेच काही त्रास होता, तर त्यांनी 1 महिन्यापूर्वी आपल्याकडनं ही औषधं घेतली होते. त्यांनाच विचारू आपण आता त्यांना कसं वाटतंय. सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव रमेश पोपट मारे. तुम्हाला काय त्रास होता सर आधी? अगोदर मला साखरेचा इतका त्रास होता की कधीचा किती 400-500च्या खाली आलीच नव्हती. आणि नंतर हा ज्यूस वापरला आणि आता जेवणही जायला लागलं. वरून पायाला ज्या मुंग्या येत होत्या त्या मुंग्या पण कमी झाल्या. आणि मला चालता गाडीचं मला बसता येत नव्हतं, पाय निवडतात जाईत नव्हतं. आता मी पायाला बिना आधाराचा उचलू शकतो, पळत पळतही उचलू शकतो. आणि त्या औषधाने मला भरपूर फायदा झाला. तुमचं वजन वाढलं सर तुमचं ह्याने, या ज्यूसने? वजन म्हणजे मी ज्या वेळेला दवाखान्यामध्ये ॲडमिट झालो, साखरेमुळं 5-7 महिने मी दवाखान्यामध्ये होतो, आपल्या दवाखान्यामध्ये. परंतु काय झालं, माझं वजन सुद्धा खूप घटलं. 29 किलो वजन झालं. आणि हे ज्यूस वापरून आता जेवण करतो एवढ्या 1-2-3 महिन्यामध्ये माझं वजन परत 65 पर्यंत आलं. छान रिझल्ट आला सर तुम्हाला ह्या औषधांचा. काय सांगाल तुम्ही ह्या औषधांबद्दल लोकांना सर? काय संदेश द्याल लोकांना? म्हणजे संदेश देण्यापेक्षा देतच आहे, परंतु त्या काही कामामुळे लोक याला कानगाड्या करतात. त्यांना मी सांगितलं, त्यांनी माझी परिस्थिती पाहिली. ते तर म्हणले होते ही व्यक्ती काय जगू शकत नाही जास्त दिवस, की जाणार आता, कारण चालताही मला नीट रस्त्याने येत नव्हतं. पण आता परिस्थिती पाहून ते सुद्धा अवाक झालेले आहे. आणि त्यामुळे ते बी येण्याच्या तयारीत आहे. पण या चुकीमुळे त्याच्यामुळे त्यांना काही येता येणार. पण निश्चित एखाद दिवशी तुमच्याकडे लोढाची, कालच माझी बरेच जणांशी चर्चा झाली. त्यांनी मला विचारलं काय असं होतं तुम्हाला, हातपाय दुखतात का होत? मी म्हणलं आता मला काहीच झालेलं नाही. मी फक्त थोडा अजून अशक्त असल्यासारखा वाटतो, कारण जवळजवळ 90% मी बरा झालो. छान छान, खूप छान रिझल्ट आला सर. खूप खूप धन्यवाद.